आमचा पण हाच हेतू होता की आमच्या उत्सवाबरोबर 7 रस्ता विभाग पण मोठा झाला पाहिजे. 7 रस्ता विभागाला जशी लालबाग परळ गिरगावला ओळख आहे गणेश उत्सवासाठी, तशी ओळख आपल्या 7 रस्ता विभागाला नवरात्र उत्सवामध्ये भेटली पाहिजे. वेलकम टू वीटी बाते गाईज. आणि आजचा आपला पॉडकास्ट खूपच मजेदार असणार आहे, कारण का आजचा आपला पॉडकास्ट आहे नवरात्री स्पेशल. जसं आपण लास्ट टाइम पण केलेला एक नवरात्री स्पेशल पॉडकास्ट, जिथे आपण नवरात्रीचं इन्फॉर्मेशन दिलेलं. तर आजचा आपला जे थीम आहे ती नवरात्रीची नवदुर्गा, म्हणजे 7 रस्ता हा विभाग. ह्या विभागात नवरात्री खूपच लार्ज स्केल वरती केली जाते, आणि असं पूर्ण मुंबईमध्ये तुम्ही नवरात्र कुठे बघितली नसाल. तर त्या त्या मंडळाचे जे 9 मंडळ आहेत नवदुर्गाचे, त्यांच्याबरोबर आपण आज हा पॉडकास्ट करणार आहे. तर चला सुरू करूया हा नवरात्री स्पेशल विथ सम वीटी बाते. वेलकम टू वीटी बाते गाईज. आज आपल्या पॉडकास्ट वरती मुंबईचीच नाही बल्कि महाराष्ट्राची सर्वात फेमस देवी, तुम्हाला माहितीच असेल मी कुठल्या देवीबद्दल बोलतोय. ऑफकोर्स 7 रस्त्याची माऊली. तर 7 रस्त्याच्या माऊलीचे अध्यक्ष श्री मिलिंद राणे आणि त्यांचे सेक्रेटरी श्री आशिष नरे आज आपल्या पॉडकास्ट वर ती आले. तर दादा, तुमच्या दोघांचं पण वीटी बातेवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तर दादा, म्हणजे पहिली गोष्ट, 7 रस्त्याची माऊली म्हणजे आज एवढी फेमस आहे की माझ्या ऑफिसचे किंवा माझे मित्र परिवार पण बोलतात, अरे ही देवी तुझ्या इथे बसते का? तर बोलतो हो. तर दादा, मला हेच विचारायचं तुम्हाला की देवी एवढी फेमस कशी झाली? बघ, खरं तर आहे ना, 7 रस्त्याची माऊली तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्य आहे, ह्या वाक्यातच सगळं आलं. ह्या वाक्याला अनुसरूनच ना आम्ही हा प्रोसेस चालू केला. जसं तिचं रूप आहे, तिची मूर्ती आहे, ती असं लोकांना वाटलं पाहिजे ना की ती बघितल्यानंतर धन्य झालो आपण. ह्या प्रोसेसने आम्ही स्टार्ट केला. आणि बघायला गेलं तर हा प्रोसेस आहे ना असं लगेच नाही झाला की 1-2 वर्षात आम्हाला ती हाईक नाही मिळाली आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 10 ते 15 वर्षाची मेहनत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची म्हणा, प्रत्येक भक्ताची म्हणा, त्याच्यामागे एक प्रोसेस आहे. म्हणजे अमय कांदळगावकर आणि विशाल शिंदे यांचा भरपूर मोठा रोल आहे या प्रोसेसमध्ये. म्हणजे मूर्ती ते घडवायचे. अमय कांदळगावकरांनी पण फार आम्हाला हे केलं, हेल्प केली. आणि त्या दोघांच्या मेहनतीचंच फळ आहे हे, खरं बघायला गेलं तर. आणि पहिली आपली मूर्ती उभी होती 6 फुटाची. तर एक काळ असा आला, कोविडचा काळ आला. तर कोविडच्या काळामध्ये शासनाने काय निर्णय दिला की 4 फुटामध्ये तुमची मूर्ती तुम्ही हे करायची म्हणून. तर त्यावेळी उभी मूर्ती 4 फुटामध्ये कशी हे करायची आणि तेच देवीचं रूप कसं लोकांसमोर आणायचं हा प्रश्न मंडळासमोर होता. तर त्यावेळी आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला की आम्ही जी उभी मूर्ती होती ती मूर्ती आम्ही 4 फुटामध्ये बसवली. आणि बसल्यानंतर आमच्या माऊलीने जे रूप धारण केलं ते रूप आज जगप्रसिद्ध आहे. म्हणजे जे बोलतात ना, खरोखर तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्याई, ही टॅगलाईन त्यावेळी आम्ही दिली स्वतःहून. आणि भाविकांना पण ती गोष्ट पटली की हो बाबा, या देवीसमोर उभं राहिलं की खरोखर एका तिच्या ह्याच्यामध्ये 7 जन्मांची पुण्याई आपल्याला भेटते. भाविकांच्या पण ह्याच भावना होत्या आणि आमच्या पण ह्याच भावना आहेत. आणि म्हणजे एक मी बघितलं की तुमची जी कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे भाविक वाढतच चालले आहेत. म्हणजे दरवेळी ती गर्दी माऊलीला वाढतच चालली आहे बघायला गेलं तर. ती कन्सिस्टन्सी तुमच्या मंडळाने कशी मेंटेन ठेवली? बघ, त्याच्यासाठी ना सोशल मीडिया म्हणा किंवा आमची PR टीम, आज नाही म्हटलं तरी आहे ना, मुंबईतले सगळेच फोटोग्राफर आहेत ना, माऊलीच्या फोटो टिपण्यासाठी येतात इकडे. त्यांचा डेटा आम्ही रँडमली कलेक्ट करून आमच्याकडे स्टोअर करून ठेवतो. आणि आमची जी मीडिया टीम आहे ह्याच्यावरती भरपूर मोठा रोल आहे. म्हणजे असा एकही दिवस नाही आहे की माऊलीची पोस्टिंग केलेली नाही. म्हणजे आज जवळजवळ 7 ते 8 वर्षाने कन्सिस्टन्सी त्या अकाउंटवरती काम केलं जात आहे. त्याच्यामुळे ही हाईक झालेली आहे. म्हणजे आमचं थॉट प्रोसेस काय आहे की ना, मोबाईल उघडल्यानंतर माऊलीचा फोटो लोकांना दिसला पाहिजे. एखादी गोष्ट जर वारंवार दिसत राहील नाही ना तुम्हाला, की मग त्याचा विसर पडत नाही, ती तुमच्या मनात ठाम बसून राहते. आता लोकांची सवय झाली आहे की बाबा पहिला फोटो इंस्टाग्राम ओपन करून पहिला माऊलीचा फोटो बघूया. जसं लालबागचा राजा आहे, चिंतामणी आहे, तसं तो एक इंस्टाग्रामचा अल्गोरिदम पण आहे की आपण सारखी पोस्टिंग केली तर ते लोकांच्या फीड वरती पण तेच दाखवत राहतात आणि मग ते डोक्यात पण ते लोकांच्या तेच राहतं. तर खूपच छान तुमचा म्हणजे जे तुम्ही उपक्रम करताय PR. आणि आज नाही म्हटलं तरी आहे ना, आज मुंबईतल्या म्हणजे सगळ्या जरी नवरात्रोत्सव मंडळ घेतली किंवा मोठे मोठे पेज घेतलेस, त्यामध्ये आहे ना आज 7 रस्त्याची माऊली इंस्टाग्राम पेज फार मोठं पेज झालंय. आज 1 लाख फॉलोअर्स आहेत आमचे. हो, मी बघितलं. ऑलमोस्ट 100K फॉलोअर्स आहेत तुमचे. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला दोघांना पण. हे आपण 1 मिलियन लवकरात लवकर नाही, आम्हाला करण्यापेक्षा कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या भाविकांचं कर, आपल्या फॉलोअर्सचं कर तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून.
लवकरात लवकर आपल्याला 1 मिलियन पोहोचवायचं आहे माऊलीला. आणखीन कसं आहे माहिती आहे काय, जसा उत्सव करतो ना आमचा थॉट प्रोसेस फक्त माऊलीची मूर्ती किंवा धार्मिक प्रोसेस करून आम्ही मोठे नाही झालो आहोत, तर आहे ना समाजकार्य पण करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची जाण आहे की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. आज आहे ना मी प्राऊडली सांगतो की ना कोविड जेव्हा आला होता त्यावेळी नवरात्र उत्सव मंडळांमध्ये मुंबईतल्या सगळ्यात पहिलं मंडळ आहे ज्यांनी CM फंडाला मदत केली होती पैशाची, आणि ते मंडळ म्हणजे 7 रस्त्याची माऊली. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. कोल्हापुरात पूर आला, पहिली मदत नवरात्र उत्सव मंडळातनं कोणी केली असेल तर ती 7 रस्त्याची माऊली. त्याच्यानंतर कोकणात पूर आला होता, आम्ही स्वतः गेलो होतो. मी तेव्हा ना म्हणजे मी हॉस्पिटलाइज होतो आणि मी बाहेर आलो होतो, जस्ट 10-1 दिवस झाले होते, आणि आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये देखील त्यांना मदत करायला. महाडच्या पुरात पण आम्ही मदत केली त्यांना जाऊन. स्वतः आमचे कार्यकर्ते तिथे गेले होते स्पॉटवर. आम्ही स्वतः त्यांना आमच्या हस्ते सगळं दिलं होतं. म्हणजे आणि तिकडची परिस्थिती एवढी खराब होती ना की लोकांची घरं वाहून गेली होती. कार तर आहे ना अशा झाडावरती लटकत होत्या कार. म्हणजे त्यावेळी खरोखर आम्हाला वाटलं की बाबा काहीतरी आम्ही खरोखर चांगलं काम केलंय. म्हणजे आपण तोच थॉट प्रोसेस आहे ना घेऊन आम्ही चाललोय. आज आपण एक संस्था काढली आहे आता समन्वय 7 रस्त्याची नवदुर्गा म्हणून 7 रस्त्याची माऊली मंडळ म्हणून आहे ना आम्ही सगळ्या मंडळांना आवाहन करू तुमच्या पॉडकास्टद्वारे की उत्सव तर सगळेच करतात पण आपला कल जास्तीत जास्त आहे ना समाजकार्याकडे असायला पाहिजे, जो की आमचा आहे. आम्ही 60-40चा ना रेशो ठेवलेला आहे. 60% समाजकार्य, 40% उत्सव. बरोबर आहे ना, खूप चांगलंच हे करतंय. तर दादा आता म्हणजे नवरात्री तर आता म्हणजे आता हप्त्याभरावरतीच आहे, तर तुमची तयारी वगैरे आता कशी चालू किंवा ह्या वेळचं काय स्पेशल डेकोरेशन किंवा काय थीम? डेकोरेशनचं म्हणशील ना तर एक साधं असं महल टाईप आमचं जसं दरवर्षी करतो तोच थॉट प्रोसेस आहे. सगळ्या गोष्टी ना अडून येतात पैशावरती. कमर्शियली तेवढा सपोर्ट मिळत नाही जेवढा गणेशोत्सव मंडळांना मिळतो. पण त्यातूनही मुलांची मेहनत, आणखीन स्वतःच्या खिशातले पैसे टाकून कसं नाही कसं काय नाही काहीतरी तो उत्सव मोठा करायचा कल आहे. मूर्तीच्या बाबतीत तर सगळ्यांना माहितीच आहे आमचा पहिल्यापासून. आणखीन जो थॉट प्रोसेस आहे ना वर्षभराचा, हा पूर्ण वर्षाचा असतो आमचा. म्हणजे तिला काय दागिने लागणार, नवीन दागिने काय करता येतील पुढच्या वर्षी, की जेणेकरून जे गेल्या वर्षी झालंय ना तेच पुढल्या वर्षी व्हायला नको. म्हणजे त्याच्यामध्ये दागिने आले, तिचं रूप आणखीन कसं बहरता येईल त्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी आम्ही कोल्हापुरात जातो, तुळजापूरला जातो, म्हणजे जी शक्तिपीठ आहेत तिथून थोडासा अभ्यास करतो की दागिने कुठले घालता येतील किंवा तिची पूजा अर्चा करताना तिला आणखीन कसं चांगलं. आपली मंडळाचीच मुलं हो आम्ही कार्यकर्ते आपलेच. खूपच मोठी गोष्ट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरात ना आम्ही पूर्ण माहिती गोळा करतो. जमलं तर तिथे जातो देखील आणि तिकडच्या वस्तू घेऊन येतो. त्या माऊलीला कशा सेट करता येतील त्याचा प्रयत्न करतो. तुमचा जो एवढा एन्थुझियाझम बघून मलाच खूप हे वाटतं, कारण का आपण पर्सनल लाईफ मध्ये एवढं टाइम काढणं. आता नवरात्रीचे 9 दिवस ठीक आहे, ते तर सगळीच मंडळाची लोक करतात, 9 किंवा आधीचे 10 दिवस, पण पुन्हा वर्षभर बेसिकली आमच्या चाळीचं बघायला गेलास ना, चाळीमध्ये दिवाळी दसरा हा एकच सण आहे, तो म्हणजे आमचा नवरात्र उत्सव. म्हणजे अगदी लहान थोरांपासून सगळ्यांसाठी कुठला तू म्हणशील ना सण तर तो नवरात्र उत्सव. आणि कार्यकर्ते पण आपली नोकरी, आपलं घर सांभाळून, फॅमिली सांभाळून मंडळाचं काम करत असतात. आणि हे श्रेय कार्यकर्त्यांना पण द्यावं लागेल जे आम्ही आपलं मंडळ आता या स्टेजवर पोहोचलेलं आहे. तर कार्यकर्त्यांचं पण तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे आज हे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जी टीम आहे ना, खरोखर तशी टीम प्रत्येक मंडळाला मिळाली ना, आता प्रत्येक मंडळ मोठं होईल. म्हणजे जी 30-35 लोकांची जी आमची टीम आहे ना, ती म्हणजे हार्ड अँड कोर, म्हणजे एकाच गोष्टीसाठी की नवरात्र माऊलीसाठी काहीतरी मोठं करायचं आहे. आणि प्रत्येक वर्ष आहे ना आम्ही असं थॉट असतो की हे लास्ट वर्ष समजूनच करा की ते ह्यूजच करायचं आहे. मग त्याच्यासाठी असा एक बॅरियर नाही ठेवला की 50व्या वर्षी करू, 60व्या वर्षी करू. जे वर्ष आहे ना तेच मोठं आहे, तेच आपल्याला 50व्या वर्षी तसंच करायचं. तोच थॉट प्रोसेस आहे. आणि मंडळाचा ग्राफ असा वरच चाललेला आहे मंडळाचा ग्राफ. म्हणजे आज नाही म्हणायला गेलं तर ना आम्हाला भरपूरशा गोष्टी तिच्या ह्यानी स्वस्त किंवा फुकट मिळतात. म्हणजे वाजप झालं किंवा भरपूरशा लोकांच्या इच्छा असतात की माऊलीला आम्हाला सेवा द्यायची आहे, त्यामुळे आणखीन उत्सव मोठा होत आहे. लोक स्वतःहून आमच्याकडे अप्रोच करतात की बाबा आम्हाला संधी द्या माऊलीची सेवा करायची. बऱ्याच गोष्टीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या DM येतात किंवा मेल येतात की आम्हाला सभासद व्हायचं आहे मंडळाचं, आम्हाला सेवा करायची आहे.
असं आहे. ओके ओके. आणि दादा मला हे सांगा की म्हणजे आपल्या माऊलीची स्थापना कधी झाली आणि त्याच्या मागची प्रेरणा काय होती, म्हणजे कधीपासून ही सुरुवात आहे? 1963 साली चाळीत पाटकर म्हणून आमच्या चाळीत एक रहिवासी आहेत, त्यांच्या घरी देवीचा फोटो बसवून तिची स्थापना करण्यात आली आणि नंतर तो फोटोचं स्वरूप मूर्तीमध्ये बाहेर बसवण्यात आले 1963 साली. जवळजवळ ही तिसरी पिढी आहे म्हणजे आमची. ओके. आणि हे मंडळाचं 64वं वर्ष आहे. गेली 63 वर्ष सात रस्ता विभागात अगदी दिमागात नवरात्र उत्सव साजरा करत आहे सात रस्त्याची माऊली. खूप छान खूप छान. आणि दादा मला एक अजून की तुमचं ह्या वर्षीचं आगमन हे लाईक कुठल्या डेटला आणि आगमन 20 तारखेला आहे. ओके. ठिकाण अजून कन्फर्म नाही आहे, ते आज उद्यामध्ये आम्ही कन्फर्म करू. ओके आणि जसं दरवर्षी होतं आगमन अगदी मोठ्या थाटामाटात तसंच होणार. ओके. आणि विसर्जनसाठी काय स्पेशल काय थीम किंवा काय मिरवणूक वगैरे? दरवर्षी आपल्याकडे ऍक्च्युली खासियत आहे सात रस्त्याच्या नवदुर्गेची, ओके. की म्हणजे मी लोकांना पण सांगतो की एक दिवस का होईना पण तुम्ही आहे ना दसऱ्याच्या दिवशी येऊन आमची गल्ली बघा की कसं असतं उत्सव. म्हणजे दसऱ्याला आहे ना जे स्वरूप आहे लालबागला अनंत चतुर्थीला तोच स्वरूप आहे ना, छोटंसं स्वरूप सात रस्त्यात असतं. अगदी पाय ठेवायला जागा नसतं आणि ज्या 4-5 देव्या लाईनीत निघतात, म्हणजे अगदी प्रत्येकाचे डेकोरेशन्स असतात. अगदी 22-22 फुटापर्यंत मोठे मोठे महल केलेले असतात ट्रॉलीवरती. तो क्षण अनुभवायला या तुम्ही. बरोबर. असं आहे. तर आमचं अजूनपर्यंत ना विसर्जनापर्यंत आमचं थॉट गेला नाही आहे. म्हणजे आहेत आयडिया पण अजून त्या फायनल स्टेजवरती आल्या नाही. सध्या लक्ष आमचं आगमनाकडेच आहे. आणि दादा मला हे सांग की आता जी आपली समिती जी आपण बनवली आहे सात रस्त्यात नवदुर्गा समिती, तर त्याबद्दल तुमच्या दोघांचं मत काय आहे? नाही, चांगली गोष्ट आहे ही. हे खरं तर खूप आधीच व्हायला हवं होतं, कारण आम्ही जो उत्सव मोठा केला आहे आमचा पण हाच हेतू होता की आमच्या उत्सवाबरोबर सात रस्ता विभाग पण मोठा झाला पाहिजे. सात रस्ता विभागाला जशी लालबाग परळ गिरगावला ओळख आहे गणेश उत्सवासाठी, तशी ओळख आपल्या सात रस्ता विभागात नवरात्र उत्सवामध्ये भेटली पाहिजे. तर खूप चांगलं तुमचं इनिशिएटिव्ह आहे आणि सात रस्त्याची माऊली तुमच्याबरोबर या संस्थेबरोबर आहे. आता सात रस्त्याच्या राजाधीशनी जो हा इनिशिएटिव्ह घेऊन सात रस्त्याची नवदुर्गा समन्वय समिती जी स्थापित केली आहे खरोखर उल्लेखनीय आहे. आणि म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याचा गणेशोत्सवामध्ये तो काय सांगतोय माहिती आहे का, की एक मंडळ कधीच मोठं होत नाही, त्याच्यासोबत जर 7 ते 8 मंडळ असेल तर पूर्ण एरिया मोठा होतो. म्हणजे आज कमर्शियली आम्ही जर तुला आधीच म्हटलं प्रोडकास्टमध्ये की नवरात्रामध्ये आहे ना कमर्शियल गोष्टी म्हणजे पैसा येणं फार डिफिकल्ट आहे कमर्शियली. तर हे कधी येणार जेव्हा ना 1 से भले 2, 2 से भले 4 असं जेव्हा होईल ना, वही विकता. म्हणजे कमर्शियल ॲड्सवाले असतात ना ते तुला ना एका मंडळाला अप्रोच नाही की एका गल्लीमध्ये मी ॲड लावून काय करू, मला पूर्ण एरिया पाहिजे. तर ही जी समिती तुम्ही स्थापन केली आहे ना त्याचा भरपूर मोठा फायदा आहे ना आज येणाऱ्या वर्षामध्ये आहे ना ह्या पूर्ण 9 ते 10 सगळ्या मंडळांना होणार आहे. म्हणजे आपण अप्रोच करताना आहे ना आपण 10 मंडळ म्हणून करणार की आमच्याकडे आहे ना केशवराव खाडे मार्गामध्ये पूर्ण गल्ली मिळणार, तुम्हाला महालक्ष्मी ब्रिज मिळणार, तुम्हाला धोबीघाटचा पूर्ण रस्ता मिळेल, परत साने गुरुजी रोड मिळेल, बापूराव जगताप मिळेल. ह्यावेळी पूर्ण असा अप्रोच करू ना आपण तेव्हा कमर्शियली फार मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सात रस्ता आज आहे ना फार मोठा बॉम्बेमधला एरिया झाला आहे कमर्शियली आणि ग्रो करत आहे सात रस्ता. त्यामुळे येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये आहे ना जर समितीने खरोखर जेन्युनली जर एफर्ट्स टाकले त्याच्यावरती, आम्ही तर आहोत तुमच्यासोबत, तर सात रस्त्याच्या उत्सवाचं स्वरूप काहीतरी वेगळं असेल. तर मी सर्व भाविकांना हेच सांगेन की ह्या नवरात्रीत तुम्ही ज्या याल तर माऊली तर नक्की आहेच, पण माऊलीचं दर्शन सर्वप्रथम घ्याच तुम्ही. पण याऐवजी आपल्याकडे नवदुर्गा आहे ज्या आजूबाजूलाच आहेत माऊलीच्या. आणि कसं असतं माहिती आहे का, एक नॉर्मल व्यक्तीचं हे असतं थॉट असतं यार एका देवीसाठी कुठे मी एवढ्या लांब जाऊ. ज्यावेळी त्या लोकांना कळणार ना की ह्या एका देवीबरोबर मला आणखीन 8 देव्या बघायला मिळणार आणि त्याही सुंदर आहेत, म्हणजे जशी माऊली आहे ना तसाच उत्सव बाकीची मंडळं पण करतात आमच्या एरियातली, तर जरूर मी ब्रॉडकास्टद्वारे सांगेन की तुम्ही या सात रस्त्याचा नवा दुर्गेचा उत्सव बघा. सात रस्त्यात जवळजवळ 9 ते 10 देव्या बसतात. तुम्ही या आणि खरोखर अनुभवा नवरात्र. आणि बघा की सात रस्त्यात आमचं नवरात्री किती मोठ्या स्केलवर केली जाते. म्हणजे मला वाटत नाही की बॉम्बेमध्ये एकाच एरियामध्ये एवढ्या मोठ्या स्केलमध्ये एवढी नवरात्रोत्सव मंडळ असतील. ते फॉर्च्युनेटली आमच्या सात रस्त्यात आहे, तर तुम्ही येऊन एकदा अनुभवा नक्कीच. येस येस. तर थँक्यू सो मच दादा की तुम्ही माझ्या पॉडकास्ट वरती आला आणि एकदम सुंदर माहिती आपल्या भाविकांबद्दल दिली. तर
मी एक आपला पॉडकास्ट एक अंबे माते की जय हा वरती अंबे माते की जय. थँक्यू सो मच सर. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये 7 रस्त्याचे सगळ्यात जुनं मंडळ म्हणजे 7 रस्त्याची नवलाई माता ह्याचे विश्वस्त श्री आकाश शिंदे आणि श्री सचिन गोरिवले हे आले आहेत. तर सर तुम्ही मला सांगा की आपली जी नवलाई माता आहे ह्याची स्थापना कधी झाली आणि ह्याची प्रेरणा काय होती? 1962 साली 4-5 मित्रांनी एकत्र येऊन या उत्सवाची सुरुवात केली. त्यांनी उत्सवाची सुरुवात करण्यामागे त्या काळात भरपूर काही गोष्टी घडत होत्या. संत गाडगे महाराज गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. त्याच्या काही कालांतराने माझ्या अंदाजाने 7 रस्ता विभागात हे पहिलंच नवरात्र उत्सव मंडळ आहे. तेव्हा उत्सवाची रूपरेखा वेगळी होती. एक सगळ्या तरुण मुलांनी तेव्हा तो उत्सव चालू केला म्हणून तेव्हा मंडळाचं नाव बाल उत्सवी मंडळ म्हणून ठेवलं आणि त्यानंतर उत्सवाची खरी रूपरेखा चालू झाली. आणि एका हाजी गुलमोहम्मद चाईद त्यांना उत्सवाची एक जागा मिळाली. तो उत्सव फक्त हाजी गुलमोहम्मद चाईचा नसून त्या मित्रांनी सुरू केलेला एक उत्सव होता. त्यानंतर जवळजवळ आता आम्हाला 67 वर्ष झाली आहेत मंडळाला. त्यातली 10 वर्ष आमची पुनर्विकासात गेल्यामुळे आम्हाला जागा अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही तो उत्सव तात्पुरत्या स्वरूपात बंद करून आमच्या पुनर्विकासा ठिकाणी नवीन जी वास्तू उभी राहिली हेरंबा हाईट्स, त्या हेरंबा हाईट्समध्ये 2019 पासून त्याची धूमधडाक्यात पुन्हा सुरुवात केली. 2019-20 नंतर जे आजी माजी मधले आजी सभासद आहे त्यांनी देवीला एक नवीन नाव द्यावं म्हणून 7 रस्त्याची नवलाई या नावाने संबोधलं गेलं. त्यामुळे आमचं मंडळ हे बाल उत्सवी नवरात्र उत्सव मंडळ असलं तरी आता पूर्ण मुंबई शहरात 7 रस्त्याची नवलाई म्हणूनच प्रसिद्ध आहे. ओके ओके. तर मला एक सांग आता की म्हणजे आता मी पण ह्याच मंडळाचा पार्ट आहे. तर आपलं जे मंडळ आहे ह्याला ऍक्च्युली 67 इयर्स झाले असतील राईट. 57 इयर्स बिकॉज आपण रिडेव्हलपमेंटमुळे आपल्याला ते झालं नाही. तर म्हणजे आता ह्या वर्षी मला सांग की काही स्पेशल थीम वगैरे आपण काय ठेवली कारण का खूप सारे भाविक आता 7 रस्त्यात येत आहेत. स्पेशल थीम म्हणजे जेव्हा उत्सवाची सुरुवात झाली तेव्हा आर्थिक पाठबळ नव्हतं. म्हणजे ब्लब लावून उत्सव साजरा व्हायचा. त्यानंतर नेक्स्ट पिढी आली. त्यानंतर त्या लोकांनी जरा लाइटिंगचं हे आलं. नंतर स्पीकर्स आले. एक आपल्याकडे एक मंडपात ती देवी बसायची. त्यानंतर मंडपाचं रूपांतर एका देवळात झालं. मग देवळात देवी बसायला लागली. अशा ह्याच्यात उत्सव खूप मोठ्या ह्याच्यात येत गेला. आणि नंतर जसं जनरेशन पुढे पुढे येत गेलं तशी आगमन विसर्जनाची रूपरेखा बदलत गेली. पहिले पण सामाजिक कार्य करत होते पण एवढ्या प्रमाणात नव्हतं. आगमन विसर्जनाची म्हणजे ज्या विसर्जनाला निघताना रथ जे असतात ते वेगवेगळ्या आकर्षित रथ वगैरे करून पुणेरी बाजा सगळे वेगवेगळे हे करून या मंडळाला प्रसिद्धी प्राप्त झाली विसर्जनी. त्यानंतर मग 2019-20 नंतर नवीन जे पदाधिकारी आहेत त्यांनी अजून वर नेऊन इव्हेंट मॅनेजमेंटला बोलून वगैरे असं कसं आगमन विसर्जन जोशात होईल, यंग क्राऊड खेचला जाईल. त्याबरोबर धार्मिक पण बरोबर हरिनाम सप्ताह होते, गोंधळ जागरण होते. त्यानंतर भरपूर महिलांसाठी या मुलांनी एवढे वर्ष महिलांना पदाधिकारी नव्हते. जवळजवळ 2-3 वर्ष या लोकांनी महिलांच्या हातात उत्सव दिला. नुसतं नवदुर्गा बोलून काय चालत नाही. तर महिलांना पुढाकार घेऊन हा उत्सव या लोकांनी आता चांगल्या परीने पुढे नेलेला आहे. बरोबर. आणि ते नेत आहेत. तर मग आकाश म्हणजे ह्या वर्षी आपण काय स्पेशल केलंय का म्हणजे थीम वाईज डेकोरेशन वाईज असं? डेकोरेशन वाईज म्हणजे रावण शंकर आणि पार्वतीला घ्यायचा कैलास पर्वतात गेला होता. बरोबर आहे. तर कैलास पर्वतात शंकर आणि रावणाला सांगितलं की तू मला घेऊन जाऊ शकत नाही, तुला पहिलं पिंडी उचलायला लागेल. तर रावणाने डायरेक्ट कैलास पर्वत उचलला पिंडी शकत. तर ती आपण थीम ठेवणार आहे यावर्षी. हो खूप नाईस. म्हणजे मला वाटतंय की सगळे भाविक तुम्ही येऊन या थीमचं एन्जॉय करू शकतात कारण का असं डेकोरेशन मला वाटत नाही की अजून मुंबईत कुठे झालं असेल. आणि दुसरं म्हणजे दादा मला असं एक विचारायचं म्हणजे लहानपणापासूनच मी बघतोय की आपल्या इथे देवी म्हणजे एका पावलावरती देवी आहे. जसं आपण खेतवाडी बोलतो, लालबाग बोलतो, तर तिकडे कसं बाजूबाजूलाच गणपती आहे. तसा 7 रस्ता. तर आता ह्यावेळी आपण एक समिती पण केली आहे जशी 7 रस्त्याची नवदुर्गा. तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकाल का? ऍक्च्युली आपल्या इथे जसं लालबाग परेलचं जिथे गणपती बसतात तसेच 7 रस्ता विभाग नवदुर्गा आहे. म्हणजे तुम्हाला जास्त लांब जायचंच नाही आहे. इथे मुंबईतली
महाराष्ट्रातली प्रसिद्ध 7 रस्त्याची माऊली सुद्धा आहे. असे बाजूला त्याच्यानंतर रामभक्ताची आहे, भवानी माता, नंतर अन्नपूर्णेश्वरी जे जुनं मंदिर आहे ते आहे. त्यानंतर 7 रस्त्याची नवलाई आहे, महालक्ष्मीची महालक्ष्मी आहे. असे जवळजवळ सगळेच आहेत. तुम्हाला म्हणजे आल्यावर तुम्हाला सगळे अंबे मातेचं दर्शन व्यवस्थित आणि सुंदर रीतीने होणार आहे. म्हणजे एकाच ठिकाणी खूप एकाच ठिकाणी घेऊ शकतो. आणि प्रसिद्ध म्हणजे न्यू शिरीन गल्ली म्हणजे जे दसऱ्याला वैभव असते ते माझ्या अंदाजाने कुठेच नसते, जवळ चालण्याला जागा नसे. कारण सगळे मंडळ एवढा जोशाने देवीचं विसर्जन करतात की ते बघण्यासारखं असते. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की केवढी गर्दी असते न्यू शिरीन गल्लीपासून पूर्ण हे की चालायला वगैरे पण जागा नसते. आणि सगळे व्यवस्थित श्री अंबे मातेची 9 दिवस पूजा करून त्यांचं विसर्जन पूर्ण होईपर्यंत एकदम व्यवस्थितपणे सगळे पार. जेवढे पण भाविक आहेत त्यांना मी एकच सांगेन की जसे तुम्ही गणपतीला लालबागला किंवा खेतवाडीला जातात त्यावेळी प्लीज तुम्ही 7 रस्ते द्या आणि तुम्ही इकडचा आमचा नवरात्री उत्सव बघा. 7 रस्ता का त्याचं स्वागत करायसाठी 7 रस्तेकर सगळे रेडीच आहेत तुमचं स्वागत करायला. आणि आवर्जून भेट द्या. नवदुर्गा तुमची आतुरतेने वाट पाहतात. येस. आणि म्हणजे मी जसं गेल्या वर्षी आपण काही विसर्जनासाठी आपण एक लाईक स्पेशल गोष्टी पण केलेल्या, तर त्याच्याबद्दल काय आकाश तू सांगू शकतोस का? आपण ऍक्च्युली इको फ्रेंडली सायलेंट डीजे ठेवला होता. सायलेंट डीजे म्हणजे इयरफोन डीजे, इयरफोन घालून म्हणजे आपण डान्स करू शकतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही. बरोबर आहे. आणि जो वर्दीतला माणूस असतो जो आपल्यासाठी स्वतःचे सण सोडून उभा असतो त्याला आपण हेल्प करतो. तर तो आपला एक नवीन संकल्प होता. म्हणजे तो खूपच. आता कोर्टाच्या आदेशानुसार सगळ्या उत्सवावर बंधन आले. त्याच कोर्टाच्या आदेशाचा मान देऊन आणि मुंबई पोलिसांच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून आम्ही म्हणजे ह्या यंग जनरेशननी तो सायलेंट डीजे त्याचा कोणालाच काही येत नाही. आम्ही जी मिरवणूक नेतो एवढे वर्ष मिरवणूक नेत नव्हते म्हणजे कोर्टाच्या आदेशामुळे. इथेच आम्ही 10 वाजेपर्यंत नाचायचो आणि मग चौपाटीपर्यंत नेऊन अंबे मातेचं विसर्जन करायचो. पण ह्या संकल्पनेमुळे कोणालाच काही त्रास होत नाही. आम्ही आमच्याच विभागात करतो, पोलिसांना सहकार्य करून मग आमची मिरवणूक मार्गस्थ होते आणि कोणालाही इव्हन एका गाडीला सुद्धा त्रास होत नाही. आम्ही व्यवस्थित जे त्यांचे नियमानी आहे ते फॉलो करत पूर्ण गिरगाव टप्पा करून श्री अंबे मातेचं विसर्जन एकदम व्यवस्थित आणि कायदा सुव्यवस्था पाळून करतो. खूपच छान, खूपच छान. आणि आकाश जसं म्हणजे आपण डिस्कस केलेलं आपण एक ह्यावेळी एकदम स्पेशल इव्हेंट ठेवणार आहे, तर त्याच्याबद्दल तू आपल्या भाविकांना थोडी माहिती देऊ शकतोस? ऍक्च्युली आपण आनंदाचा दिवस साजरा करणार आहे. आनंदाचा दिवस म्हणजे काय, आपण अनाथ मुलांना मंडळात बोलवणार आहे, त्यांच्यासाठी आपण फन फेअर ऑर्गनाईज करणार आहे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे, त्यांचं सुखदुःख जाणून घेणार आहे, त्यांना गिफ्ट देणार आहे, त्यांच्यासाठी अल्पहार ठेवणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या मागचा आपला हेतू काय आहे की समाजात जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने खारीचा पाऊल उचलून मदत करावी. बरोबर आहे. त्यामुळे हे एका दिवसात शक्य नाही पण एक दिवस नक्की घडेल. राईट. म्हणजे एक आपण हा एक स्टेप घेतो बरोबर टुवर्ड्स सामाजिक कार्य. मी तुला तेच बोललो की 2019 नंतर जे यंग मुलांनी हातभार घेतला त्यांना सुरुवातीला उत्सवाची रूपरेखाच माहीत नव्हती. आता ते लोकांना उत्सवाची रूपरेखा सांगून ते समाजकार्याकडे वळत आहेत. म्हणजे त्याने असं नाही नुसतंच आगमन विसर्जन, त्याबरोबर साईच्या भजन आहे, बरोबर, हरिनाम सप्ताह होता, म्हणजे आपल्याला गोंधळ जागरण म्हणजे असं धार्मिक गोष्टींकडे पण आहे. तिथून ते सामाजिक कार्याकडे पण हळूहळू वळत आहे. कळालं मला. तर म्हणजे खूपच छान माहिती तुम्ही दिली आहे. तर म्हणजे जेवढे पण आपले भाविक आहेत त्यांनी आर्जून म्हणजे जे आपली देवी बसणार आहे तेव्हा येऊन नवलाई मातेचं दर्शन द्यावे आणि बाकीचे जेवढे इव्हेंट्स आहेत त्याला पण तुम्ही जॉईंट व्हावं. आमचं आगमन विसर्जन जे विसर्जन आहे तिचं 2 ऑक्टोबरला आणि आगमन 21ला. तर सगळ्यांनी प्लीज यावे आणि नवलाई मातेचं दर्शन घ्यावे. थँक्यू सो मच गाईज. बोला अंबे माते की जय. थँक्यू. तर आता आपल्या पॉडकास्ट वरती आलेत महालक्ष्मी दर्शन नवरात्री उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष श्री ऋतुराज टाकळे आणि सल्लागार श्री रघु नायर. तर दादा तुमच्या दोघांचं पण माझ्या पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत. तर सर्वात प्रथम म्हणजे आता महालक्ष्मी दर्शन हे म्हणजे मी पण इकडचं आहे आणि माझ्या बाजूच्या बिल्डिंगचेच नवरात्री उत्सव आहे. तर दादा मला हे जाणायचं आहे की आपल्या नवरात्री उत्सवाची स्थापना व त्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रथम तुम्हाला सांगायला गेलं तर पहिली गोष्ट महालक्ष्मी दर्शन हे पूर्वी आमची चॉल होती ती होती बोरी चॉल.
आणि त्यावेळी जसं होतं की जसं आता नवरात्रोत्सव साजरा केला जाते त्याचप्रमाणे पूर्वी अशी बरेच काही गोष्टी होती जी लोकांना एकत्र आणत होती. जसं जर बघायला गेलं तर स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा शिवजयंती, तर त्यावेळी जेव्हा ते साजरा व्हायचं तर एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायचं की ही चॉल नसून एक फॅमिली आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर काय आलं 1981 आणि 82च्या दरम्यान आमची जेव्हा चॉल तुटली तेव्हा लोक सर्वत्र पसरले गेले. काही जोगेश्वरीला गेले, काही बँड्राला स्थायिक झाले, काही लोकांनी आपल्या आपल्या अनुसार म्हणजे जवळजवळ त्यांची दुसरी घरं होती तिकडे जाऊन त्यांनी आपलं स्थायिक केलं. या कालांतरात असं झालं की जी फॅमिली होती ती सगळीकडे पसरली गेली, लोकांना एकत्र येता येत नव्हतं. मग त्यावेळी असं झालं की काही आमचे जे प्रौढ होते त्या लोकांनी हे विचार केला की आपली जेव्हा बिल्डिंग बनेल त्यावेळी तिचं नाव तर द्यायचं ते महालक्ष्मी दर्शन, तर आपण एक नवरात्रोत्सव मंडळच आपला साजरा करावा जेणेकरून आपले जितके लोक जे लांब लांब गेलेले ते एकत्र येतील. तर 1985 आमची स्थापना झाली आणि ती स्थापना झाल्यानंतर एक छोटाही असो पण सगळ्या लोकांनी एकाच ठिकाणी म्हणजे जोगेश्वरीला येऊन नवरात्रोत्सवमध्ये भाग घेतला आणि ती एकी परत आली. तर 1985 आमचं हे ऍक्च्युअल वर्ष आहे. तिथपासून मग आपण हा नवरात्री हो, उत्सव हो. मोठ्या ह्याच्यात साजरा करतो. आणि नवरात्री म्हटलं तर गरबा हा येतोच. हो हो. आणि महालक्ष्मी दर्शनचा हा गरबा म्हणजे आपल्या पूर्ण 7 रस्ते विभागात सगळ्यात फेमस गरबा. खरं. तर हा तुम्ही ह्याची प्रोसेस म्हणजे दरवर्षी एवढ्या मोठ्या स्केलवर तुम्ही कसे म्हणजे करत आलात की म्हणजे मंडळाने काय त्याच्या मागे इनिशिएटिव्ह घेतला किंवा पोरांनी काय इनिशिएटिव्ह घेतला? त्याच्या मागे सुद्धा खरंच बघायला गेलं तर नवरात्रोत्सवच आहे. ज्यावेळेस आम्ही जोगेश्वरीला होतो नवरात्रोत्सव जेव्हा साजरा करीत होतो तर आमचे जे प्रौढ लोक होते, जे जुने लोक होते, त्या लोकांचा स्वतःचा एक बँजो बँड होता. ओके, त्याच्यामध्ये विनोद वारिक आणि असे काही इतर, त्याच्यामध्ये प्रशांत घोलप म्हणून सुद्धा आहे. अशा सगळ्यांनी मिळून एक छोटा बँड बनवलेलं. ते स्वतः त्या बँडला अप्लाय करायचे, वाजवायचे. आमच्या मंडळातले जेवढी लोक जी बाहेर नाही यायची ते रोज रात्री गरबा तिथे सुद्धा खेळत होते. ते तोच गरबा इकडे आल्यानंतर जेव्हा महालक्ष्मी दर्शननी जेव्हा इकडे आल्यानंतर थोडा मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली तर 10च्या 10 दिवस रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही इकडे महालक्ष्मी दर्शनमध्ये गरबा चालायचा. तसा आता तुम्ही फक्त शेवटच्या दिवशी मोठा गरबा असतो तर तो 10च्या 10 दिवशी मोठा गरबा चालायचा. बरोबर. तर मग तेच म्हणजे त्या हिशोबानेच तुम्ही लेवलवरती केला. ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की आता तो रघुने सांगितलं आपल्याला की तेव्हा बँजो होता. तर आता नवीन पिढीने आमच्या डीजे स्पीकर्स घेतले. जसं आता नवीन ट्रेंड निघाले की डीजे स्पीकर्स. सो आमच्या इकडे मुलांचं असं आहे की आमची मुलं स्वतः काम करतात. म्हणजे इव्हन लाइटिंग पासून डेकोरेशन पासून तुझं सगळं ग्राउंड लेवल पासून सगळं मुलंच करतात काम. म्हणजे जेनजी पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहेत. इव्हन आमची यंग आता मुलं आहेत ना ती खूप जास्त इन्व्हॉल्व होतात. म्हणजे खूप त्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे सगळे छोट्या छोट्या गोष्टी काय करायचंय, कुठं जायचंय, काय आणायचंय, त्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे कसं सगळं म्हणजे आम्ही बाहेरून कोणत्याच ह्याला आणत नाही. म्हणजे काम करणाऱ्या इव्हेंटवाल्याला किंवा आम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे ही एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्या. आणि दुसरं म्हणजे आता नवरात्रीचे 9 दिवस. ओके, तर ते तू लाव परत काय नाही. तर नवरात्रीचे 9 दिवस. तर ह्या 9 दिवसामध्ये म्हणजे फक्त म्हणजे गरबा वगैरे त्या वगैरे तुम्ही काही इव्हेंट्स किंवा सामाजिक कार्य वगैरे काही पार पाडतात का? ऍक्च्युली आपण नवरात्राच्या दरम्यान आपण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी एक इव्हेंट करायचा प्रयत्न करतो. जसं रक्तदान शिबिर झालं किंवा डोळे चेकअप झाले, हेल्थ चेकअप झालं किंवा गोंधळ झाला. अजून आपले एक दिवस हे असतं बायकांचा एक कार्यक्रम असतो खूप चांगला. आणि कार्यक्रम म्हटलं त्याला म्हणायचं की महिलांसाठी म्हणजे एक चांगला कार्यक्रम आपण ठेवतो. यावेळी आम्ही ठरवलेलं आहे की मंगळागौराचा जो प्रोग्राम आहे ना तो यावेळी त्या लोकांसाठी मंगळवार कार्यक्रम मी मोठ्या स्केलवर यावर्षी थोडा करणार आहे. सामाजिक कार्य आता बघायला गेलं तर वर्षानुवर्ष चालूच आहे. महालक्ष्मी दर्शन देवीचं नाव घेऊन आता आमच्याकडे महालक्ष्मी प्रतिष्ठान आहे. त्याच्यामध्ये ऋतुराज सुद्धा आणि बरेच इमारतीचे इतर लोक आहेत. ते लोक काय करतात की मीन्स काही आदिवासी किंवा पूरग्रस्त लोकांना ते लोक जाऊन आपलं जे काही हेल्प होत असेल म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे काढणं म्हणा की कोणाकडनं हेल्प घेऊन जे काही नवीन वस्तू, धान्य, कपडे, अभ्यासक्रमासाठी त्यांना देणारे पुस्तके हे सगळं त्यांना ते पोचवलं जातं. म्हणजे आम्ही
आम्ही पहिले म्हणजे 9 दिवस ही गोष्ट करत होतो, नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे आपण तर वर्षाचे 365 दिवस ही गोष्ट करू शकतो, मग 9 दिवसच का कर. म्हणून आम्ही आता वर्षाचे 365 दिवस या गोष्टीचं काम करत असतो की जे गरीब लोक आहेत, जे पूरग्रस्त आहेत किंवा कोकणामध्ये आता जो प्रॉब्लेम झाला ते, तर त्यासाठी आम्ही तिकडे त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि सगळ्या गोष्टी देतो. खूप चांगला इनिशिएटिव्ह मी बोलेन. म्हणजे 9 दिवसच नाही की तुम्ही 365 डेज तुम्ही काम करताय आणि लाईक सर्वांची मदत करताय. हो. तर आणि दादा मला तुला स्पेशली विचारायला लागेल की तुझी काय अशी चाइल्डहुड मेमरी वगैरे आहे का की जे पहिलं नवरात्रीत व्हायचं आणि आता ते लार्ज स्केलवर होतं की आता नाही होत, तर तसं काही तुला सांगता येईल का आपल्या भाविकांना? नाही, तसं बघायला गेलं तर डे बाय डे एक इम्प्रूव्हमेंटच आहे. ओके. जसं मला आठवतं की 1985 मध्ये ज्यावेळी देवी आणि ती छोटी मूर्ती होती, छोटा डेकोरेशन होता, मिरवणूक छोटी असूनही मोठी वाटायची. कारण जर साधारण एक हातगाडीवर जरी देवीला घेऊन गेलं तरी तो बाजा असायचा. असं कारण कसं होतं की ती फॅमिली आमची खूप मोठी होती आणि ती फॅमिली अजूनही आहे. नाही, काही लोक आमच्या बरोबर राहिली नाही, जेणेकरून त्या या जगातच नाही आहे. तर ते लोकांची आठवणी अविस्मरणीय, ते विसरूच नाही शकत आम्ही कधी. तर तेच गोष्टी आमच्या लक्षात आहेत. मी अजूनही आमचं कुठलंही काम चालू असते आणि इतर मुलं म्हणजे समजा आता यंग पिढी किंवा थोडी मध्यमवर्गीय पिढी असं आहे की ते लोकांना ते गोष्टी आठवतातच अजूनही. असं म्हणजे इकडे मुलांना, लहान मुलांना असं वाटत नाही की ते लोक नाही राहिलेत म्हणून. प्रत्येक क्षणात त्यांची आठवण आहे. तर दुसरं म्हणजे आता आपण साताऱ्यात एक समिती बनवली आहे, तर त्याबद्दल तू काय माहिती देऊ शकतो जे भाविक आता नवरात्रीत आपल्या इथे येणार आहेत पाया पडायला की दर्शन घ्यायला? नक्कीच देऊ शकतो. कसं आहे की बघा, लक्षात घ्या की महालक्ष्मी आपल्या जवळच आहे, महालक्ष्मी मंदिर. बरोबर. आणि त्याचं नाव घेऊनच जर तुम्ही इतर सगळीकडे जर बघाल तर आपल्या पूर्ण 7 रस्त्यात गणेश उत्सव मंडळ कमी आणि नवरात्र उत्सव मंडळ सगळ्यात जास्त. तर ते एक आकर्षणाचं केंद्रच आहे खरं बघायला गेलं. मला असं वाटत नाही की कुठल्याही अशा एरियामध्ये एवढा नवरात्रोत्सव साजरा केला जात असेल. प्रत्येकाचं डेकोरेशन वेगळं, प्रत्येकाची देवीप्रती भावना वेगळी, एक माया वेगळी, देवीचं प्रेम वेगळं. मुलं रात्रंदिवस तिकडे काम करून जितकं होईल तितकं तिला चांगलंच करतात. कोणाचं डेकोरेशन चांगलं तर कोणाचं गरबा चांगलं. आणि शेवटचा दिवस दसरा म्हटलं तर कॉम्पिटिशन म्हणायला गरजेचं नाहीये, पण एक बोलतो ना एक सजावट ते बघण्यासारखंच असते. मग ती कुठलीही असू द्या. म्हणजे जसं तू बोलतो दसरा जसा आपल्या इथे होतो तसं मला वाटत कुठेच होत नाही. मुंबईत तरी नाही. सगळ्यांचं एक वेगळं बोलतात ना, एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कोणाचं डीजे चांगला, कोणाचं बँजो चांगला, कोणाचं काय. आणि मी जिकडे तिकडे बघतोय ना की त्या कालामध्ये कोणी इनडिसिप्लिन नसतो, सगळे डिसिप्लिन मध्ये असतात, कुठलाही अतिरेक करत नाही. तर तो एक खरंच खूप इम्पॉर्टंट क्षण आहे आपल्यासाठी. सगळ्या भाविकांना मी तेच सांगेन, तर नवरात्री तुम्ही येतात तर एकदा दसऱ्याला पण आमच्या इथे या आणि अनुभवा की कसं आमच्या इथे दसरा मेळावा आम्ही करतो, किती लार्ज स्केल वरती आम्ही करतो. नक्कीच खूपच छान आहे खरं तर. येस. आणि दादा मला हे सांगा की तुमचं ह्या वर्षीचं आगमन आणि विसर्जनासाठी काही खास मिरवणूक किंवा काही वेगळं डेकोरेशन वगैरे तुम्ही काही असं ठरवलंय का ह्या वर्षी? ऍक्च्युली काय आहे की आम्ही आगमनला यावेळी म्हणजे डेकोरेशन तर असतंच आमचं, म्हणजे आकर्षक असं की जेणेकरून जे फोटोग्राफर वगैरे येतात त्यांना फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप म्हणजे हेल्प होते त्या गोष्टीसाठी. बँजो तर रील्स वगैरे जे बनवतात आजकाल त्यांच्यासाठी खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे ती गोष्ट. तर ते लोक पण त्यावेळी त्यासाठी आम्ही यावर्षी स्पर्धा वगैरे पण ठेवायचा प्रयत्न करतोय की असं बेस्ट रील्स किंवा बेस्ट फोटो, असं काहीतरी की जेणेकरून म्हणजे एक ट्रेंड आहे तर ते आपण पण त्याच्याबरोबर चालूया असं. सो त्यामुळे ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय. बँजो वगैरे ते सगळीकडे असतंच, म्हणजे असं सगळी मुलं वगैरे म्हणजे एक बिल्डिंग मध्ये सगळी मुलं सगळ्या बायका त्या दिवशी एकत्र खाली उतरतात, देवीचं स्वागत करतात की देवी येणार आहे, त्यांना सगळ्यांना खूप आनंद होत असतो. खरं तर बघायला गेलं तर ती आमची मिरवणुकीची सुरुवात आताच आहे. म्हणजे मिरवणूक म्हणजे आमच्यासाठी इम्पॉर्टंट एवढा हे नाहीये, म्हणजे देवी येते आनंदाचा क्षण आहे. पण तुम्ही आज बघायला काही मुलांची मी नावं घेईन, जसं राजेश शिंदे, ओके, ऋतुराज, रोहित देसाई आणि इतर यंग मुलं, ते लोक आत्तापासूनच मूर्ती तयार होते, मूर्तीची साडी कशी असली पाहिजे, कलर काय असला पाहिजे, काय देवीला सजवता येईल, या सगळ्या गोष्टीचा जे
बोलतात ना की मोजमाप आतापासूनच सुरू आहे. म्हणजे स्टडी पूर्ण स्टडी, एकदम रॉक स्टडी खरं बघायला गेलं तर. देवी म्हणजे कसं ना, सगळ्यात इम्पॉर्टंट, आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट हेच असतं की आमची देवी, ज्यावेळेस आम्ही आमच्या देवीच्या हात जोडतो, पाया पडतो, तर असं वाटलं पाहिजे की ती आम्हाला बघून खुश आहे, ती कुठेच नाराज नसली असली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते दिवसांदिवस जर तुम्ही येऊन बघाल ना तर तुम्हाला जर अनुभवायला येईल की देवीचा चेहरा दिवसांदिवस खुश होत चालला. ते खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला. तर मग तेच विचार करून ते ज्यावेळेस आम्ही मिरवणुकीची सुरुवात करतो, म्हणजे आणताना सुद्धा आणि देवीला सोडताना सुद्धा, किंवा पाण्यात विसर्जन करताना सुद्धा, म्हणजे आम्ही पाण्यात जेव्हा घेऊन जातो त्याची सगळी मुलं असतात. खरं तर ते एकदम सोडताना तर एकदम रडतातच, अक्षरशः माफी मागतात देवीकडे काही चुकलं असेल तेवढं. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात आतापासूनच आहे. तर मी तुमच्या दोघांचा पण मनापूर्वक धन्यवाद करतो की तुम्ही विटीवाद या पॉडकास्टवरती येऊन ही सर्व माहिती दिली. आणि सर्व भाविकांना मी हेच सांगेन की तुम्ही ह्या वर्षी नवरात्री जेव्हा याल तर महालक्ष्मी माताचं दर्शन तर घ्याच, पण आपल्या 7 रस्त्यात नवदुर्गाचं पण तुम्हाला दर्शन मिळेल. तर हा पॉडकास्ट मी इथेच एंड करेन. अंबे माते की जय. अंबे माते की जय. थँक्यू सो मच. तर गाईज, आता आपल्याबरोबर आले आहेत श्री संदीप गांधी, जे सल्लागार आहेत जय भवानी माता मित्र मंडळाचे. तर काका, तुमचं विटीवाद या पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत. तर काका, मला तुम्ही हे सांगा की तुमच्या नवरात्री उत्सव मंडळाची स्थापना कशी झाली आणि त्याच्या मागची प्रेरणा काय होती? खरं म्हणजे स्थापना अशी झाली की मुलांचा खेळ असतो ना, 1982 म्हणजे संपूर्ण गिरणी कामगारांचं रान पेटलं होतं. आणि त्यावेळी कोण मुलं काय करतात तिकडे पालक लक्ष देत नव्हते. आणि सुरेंद्र भुजबळ हा संस्थापक आहे आणि त्यांनी खेळ म्हणून आणला, त्या जोडीला सत्यवान थोरात, आणि त्यांनी खेळ म्हणून ती देवी आणली. बरीच वर्ष, म्हणजे 5-6 वर्ष ती एका बॉक्समध्ये होती. मग हळूहळू चाळीच्या रहिवाशांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होत चालली, धार्मिकता, आदराची. आणि मग असं मोठं मोठं होत होत ती आज देवी 46 वर्षाची झाली आणि तिला सार्वजनिक स्वरूप आलं. अरे वा, खूपच छान. तर काका, मला एक सांगा की म्हणजे जसं आपल्या देवीला 46 वर्ष झाली आहे, तर आपण काही डेकोरेशन वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करतो का, की म्हणजे एकच प्रकारचं डेकोरेशन असतं? नाही, डेकोरेशन हे मुलांना एक वाव म्हणून दिलं जातं आणि प्रत्येकाची संकल्पना वेगळी असते. पण डेकोरेशन पेक्षा सण साजरा होणे याला जास्त महत्व दिलं जातं. हे तर बरोबर बोललं. हा, राईट. सणाला महत्व जास्त दिलं पाहिजे की त्या धार्मिक कार्याच्या नावी संपूर्ण चाळ एकत्र येते. हे बरोबर. एक 9 दिवस मांगल्याचं स्वरूप असतं. हे बरोबर बोललं. तर काका, मला अजून एक सांगा की म्हणजे नवरात्री उत्सव तर आपण करतोच, पण तुमचं मंडळ ह्याच्याऐवजी काही सामाजिक कार्य वगैरे काय पार पाडतात का पूर्ण वर्षभरात, किंवा जेवढी वर्ष झालीत मंडळाला? तर कसं आहे, सार्वजनिक उत्सव म्हटलं की धार्मिकता आली. धार्मिकता आली की लोकांच्या भावना आल्या की बाबा तू मला असं कर, मी तसं करेन. असं म्हणता म्हणता आमच्याकडे नवसाच्या काही वस्तू यायला लागल्या, जास्त करून म्हणजे साडी रूपाने, ब्लाऊज पीस किंवा इतर काय. मग ते आम्ही अशी एक संकल्पना मुलांनी मांडली की आपण दरवर्षी विकल्याच पाहिजेत असं काही नाही. मग कुठेतरी नैसर्गिक आपत्ती आली, मागे कोल्हापूरला एक नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी मुलांच्या डोक्यात असं आलं की आपण याचं विक्री न करता आपण त्या आलेल्या वस्तू, साड्या, जे काय ब्लाऊज पीस, त्या पूरग्रस्तांना आम्ही वाटल्या. खूप छान. म्हणजे अशी विचार करतो आम्ही. आणि लिलाव एवढ्यासाठीच करतो की त्याला कसर लागू नये, शिस्तता यावी, हे त्यामागचं उद्दिष्ट. आणि काका, म्हणजे जसं आता जय भवानी माता मित्र मंडळ आहे, तर इथे लोक का हवी असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे भाविक जे आता जिथे दर्शनाला येतात, तर म्हणजे भाविक आपल्या जय भवानी माता मित्र मंडळाला काय हवी, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता येईल का? नाही, याचं कारण म्हणजे असं, अगोदर मी एक खुलासा करतो की जय भवानी हे नाव का ठेवलं गेलं. त्यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं जोर चालू होता आणि भवानी माता हे संभाजी महाराजांच्या मुलीचं नाव, लढवई होती ती, आणि मग ते नाव मंडळाला ठेवलं गेलं की भवानी माता. आणि ही भवानी माता म्हणजे खरोखर लोकांची श्रद्धास्थान ठरलेली आहे. त्याच्यामुळे लोकांनी खरोखर, म्हणजे गंमत असं नाहीये तो प्रश्न, सातत्याने की आमचे स्थानिक आमदार मनोज जामसुदकर साहेब नगरसेवक म्हणून आपले सहज आले भेटी द्यायला, आणि त्यांना आमची मुलं म्हणाली, साहेब तुम्ही आता नगरसेवक म्हणालाय पण पुढच्या वेळी आमदार म्हणून या. आणि खरोखर ती गोष्ट सत्य झाली. वर्षाताई गायकवाड,
तोही तोच प्रकार की तुम्ही आज साध्या आल्यात पण पुढच्या वर्षी तुम्ही VIP म्हणून येणार, तुमच्या गाड्या लागलेल्या असतील. आणि म्हणजे आपण बोलू शकतो आपली देवी एक नवसाची देवी आहे. हो, आणि ती प्रत्येकाला त्याची प्रचिती आलेली आहे. त्यामुळे काही जण देवी डोनेट करतात, काही जण दागिने डोनेट करतात. सुरक्षाभावी आम्ही सोन्याचे दागिने घेतलेले नाहीत आणि घेणारही नाही. बरोबर हा, आहे. सिक्युरिटी कन्सर्न्स सगळ्या त्यात गोष्टी आल्या. मग व्यवहार आला. बरोबर. आम्हाला व्यवहार नकोय, धार्मिकता हवी. की धार्मिक कार्याच्या नावे संपूर्ण बिल्डिंग एकत्र यावी, हे त्यामागचं उद्दिष्ट. मग आता चांगल्या गोष्टी म्हटलं की लोक येतात. परिवर्तन हा काळाचा नियम आहे. मग त्याप्रमाणे थोडं आम्हाला पण तुमच्यात सामील करून घ्या, असेही काही लोक आहेत. मग त्याचीच आम्हाला कार्याची पावती मिळते. बरोबर. एक समाधान. आणि काका म्हणजे आता आपण एक 7 रस्त्याची एक समिती बनवली आहे, 7 रस्त्याची नवदुर्गा. हा, तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे आता म्हणजे कसं तुम्ही बघितलं लालबाग बरोबर. किंवा ग्रँड रोडला आपण बोलतो खेतवाडी, खूप सारे गणपती आहेत. तसं 7 रस्त्यात देवी म्हणजे पावला पावलांवरती आहे. बरोबर. तर त्याबद्दल या नवदुर्गाबद्दल तुम्ही आपल्या भाविकांना काय माहिती देऊ शकतात का? म्हणजे ते जर 7 रस्त्यात आले तर म्हणजे त्यांना कसं आहे की 7 रस्ता किंवा संत गाडगे महाराज चौक हे महालक्ष्मी मंदिराला जवळ आहे. मंदिराचा आणि महालक्ष्मी स्टेशनचा काही संबंध नाही. मंदिर तरी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि त्यामुळे भाविक इकडे येतात बघायला. मग त्याचा फायदा भाविकांना होईल. जी फेडरेशन तयार करतात ती खरोखर चांगली संकल्पना आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक नवरात्र उत्सवाला त्याची शिस्तता लागेल. उदाहरणार्थ वर्गणी किंवा इतर काही. आता आमच्या देवीची वर्गणी आमच्या चाळीतलीच असते. बरोबर. मुलं दरवर्षी आपले पैसे साठवून करतात. बरोबर. हे कौतुकाची बाब आहे तरुणाईची. कारण कॉलेजला जाणारी मुलं, गिरणी कामगाराची आम्ही सगळी मुलं आता कुठेतरी आम्ही कॉर्पोरेट जगात जगतोय आम्ही. तर तेच. आणि विसर्जन वगैरे तुम्ही कसं पार पाडतात? म्हणजे आता विसर्जन हा प्रश्न असा आहे की थोडं मुलांच्या हौशीलाही महत्व द्यावं लागतं. तेव्हा मुलं एक संयुक्तरित्या एक कार्यक्रम करतात, नृत्य करतात आणि बरोबर म्हणजे मंडळ आमचं आत्ता रजिस्टर झालं त्यावेळी तिवाटणे साहेब होते SCP आणि त्यांनी त्यांचे जे हाताखालचे होते, मला वाटतं रघुनाथ महाले किंवा सुरेश पाटील हे अधिकारी वर्ग होते आणि त्यांनी बघितलं यार तुमचं मंडळचं रजिस्टर झालं, मग आम्ही परवानगी कशी द्यायची? तर नाही साहेब, तुम्ही जे नियम घालून द्या तेच आम्ही ऐकू आणि नियमाचं उल्लंघन करणार नाही. पण ज्या त्यावेळी ते अधिकारी होते पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आम्ही बरोबर 9:30 वाजता बंद म्हणजे बंद. नियम त्यांचा 10चा, पण आम्ही 9:30 वाजता बंद. आणि खरोखर त्यांनी आम्हाला एक शिफारस पत्र दिलं की शिस्तवाद मंडळ आहे, त्यांचं लवकर रजिस्ट्रेशन व्हावं. खूप छान, खूप छान. तर काका खूपच धन्यवाद, तुम्ही आमच्या विटीबाच्या पॉडकास्ट वरती आलात आणि आपल्या भवानी मातेबद्दल म्हणजे आपल्या सगळ्या भाविकांना तुम्ही सांगितलं. आणि तसंच म्हणजे मी सगळ्या आपल्या भाविकांना सांगेन की तुम्ही ह्यावी 7 रस्त्यात या. तुम्हाला भवानी माता जी आपली नवसाची आहे, जसे काका आणखी एक जरा गोष्ट सांगतो. सांगा ना. सांगा. की आम्ही केवळ 9 दिवस नवरात्रोत्सव साजरा नाही करत. वर्षभरामध्ये मेडिकल कॅम्प किंवा या अशा काही आपदग्रस्त आहेत जे आम्हाला शक्य होईल ते परत हो मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आम्ही. परत शैक्षणिक पारितोषिक वाटतो. मंडळाकडे पैसा काही नाही, पण त्याच्या देणगीतून आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा योग्य सन्मान करतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वर्षभर करत असतो. खूप छान काका. तर थँक्यू सो मच, तुम्ही विटीबाच्या पॉडकास्ट वरती आहात आणि आपण एक बोलू भवानी माते की जय. थँक्यू सो मच. तर गाईज आता आपल्या पॉडकास्ट वरती आले आहेत अनिकेत नलावडे, जे आहेत सोशल मीडिया हेड 7 रस्त्याची आई जगदंबा ह्या मंडळाचे. तर अनिकेत, पॉडकास्ट वरती तुझं खूप खूप स्वागत. तर अनिकेत, मला हे सांग सर्वप्रथम की आपल्या ज्या मंडळाची स्थापना कशी झाली त्याबद्दल काय? आपल्या या मंडळाची स्थापना ही साल 1991 साली झाली. यंदाचं आपलं 34वं वर्ष आहे आणि ही देवी म्हणजे सांगू इच्छितो की ही देवी आम्ही आमच्या चाळीत बसवायचो. एक छोटीशी मूर्ती म्हणून आम्ही बसवायचो. तर त्याच्यानंतर हळूहळू सगळ्यांच्या सहकार्याने कष्टाने आता एवढा मोठा हा मंडळ झालेला आहे आणि मोठा थाटामाटात आम्ही साजरा. ओके. आणि तुम्ही म्हणजे आगमन वगैरे तुमचं कधी आहे यावर्षी? यावर्षीचं आमचं आगमन आहे 20 तारखेला परेड वर्कशॉप वरून दुपारी सुमारे 4 वाजता.
आणि त्याच्यासाठी काय तुम्ही काय मोठी यात्रा वगैरे काय यात्रा असं एक पारंपरिक असणार आहे. आमचं महिलांचा एक ग्रुप आहे, तो एक पारंपरिक एक काहीतरी नृत्य किंवा लेझिम सारखं काहीतरी नृत्य एक सादर करून आम्ही काढणार आहोत. ओके. आणि यावेळी म्हणजे जसे आता भाविक जसे येतील आपल्या इथे तर त्यांच्यासाठी काय स्पेशल आकर्षण किंवा डेकोरेशन तुमचं? हा, मी हे सांगत होतो की आमचा डेकोरेशन म्हणजे आमची सर्वात मोठी आकर्षण असणार, कारण आमचं म्हणजे सजावटीचं एक मुख्य हे आहे की आम्ही लहानांपासून ते आमच्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा हातभार लागतो या सजावटीमध्ये. आणि काय ना काय ते दरवर्षी काय ना काय ते वेगवेगळं प्रकारचं मंदिर म्हणा किंवा यावर्षीचं आमचं थीम आहे, मी रिव्हील नाही करत आहे, पण यावर्षी थीम आमचं तुला इथे रिव्हीलच करायचं या पॉडकास्टच आपण त्यासाठी थीम आपलं असं आहे की ज्या महाराष्ट्राच्या देव्या आहेत, जशी कोल्हापूरची महालक्ष्मी झाली, तुळजाभवानी झाली, असं त्यांचं असं एक थीम उभारणार आहे देवीच्या. तुम्ही बघालच येईल तेव्हा. म्हणजे मीच नाही, सर्व भाविक जे येतील 7 रस्त्यात यावी ते सर्वच तुम्ही आपल्या आई भवानीच्या चरणी जाऊन ते डेकोरेशन पहा, तेच आपण बघू. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा की आपण एक जी समिती केली आहे 7 रस्त्यात, त्याबद्दल तू काही सांगशील का? समिती जी आता जी 7 रस्ते नवरात्री समिती झाली आहे ती एवढी अप्रतिम आहे की असं थीम म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे की जिथे आमचा 7 रस्ता हा एवढा मोठा विभाग आहे, इथे 9 काय अजून बरेचसे मंडळ बसतात, देवी बसतात, त्या सगळ्यांनी एक मिळून हा एक उत्सव साजरा करावा म्हणून समिती ऑर्गनाईज झालेली आहे. आणि कॉन्सेप्ट खूप चांगली आहे, ज्या म्हणजे मिळून मसून करायचं म्हणजे खूप मस्त. नवदुर्गा आहे म्हणजे आमचीच आई जगदंबा असंच नाही, 7 रस्त्याची माऊली आहे, 7 रस्ते अष्टदुर्गा आहे, नवलाई आहे, म्हणजे सगळ्या देव आहेत. तर मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा 7 रस्त्याला देवी तुम्ही पाहायला याल तेव्हा नुसती माऊलीच बघू नका, इथे खूप सारे देव आहेत, तुम्ही सगळ्या देवांचं दर्शन घ्या, मला खूप आनंद होईल. ओके. म्हणजे तुम्ही एकदा इथे याल तर जसं तुम्ही पुण्याला वगैरे फिरतात तसंच त्यांना एक एन्व्हायरमेंट नवदुर्गा तुम्हाला इथे मस्त, आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला पाय म्हणजे तिकडून जायचं म्हण नाही करणार, एवढा सुंदर देव. आणि म्हणजे मला एक सांग की जसं डेकोरेशन झालं हे तर लाईक सगळेच करतात, पण त्याच्याऐवजी तुमचं मंडळ काय असं काहीतरी युनिक असं काही करणार आहे का ह्यावेळी? मंडळ आमचं युनिक म्हणजे यावर्षी संकल्पना अशी आहे की ज्या महिला कर्मचारी असतात, ज्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा हॉस्पिटलच्या नर्सेस असतील, डॉक्टर असतील, BMC कर्मचारी असतील, त्यांना एक आम्ही आमंत्रण देणार आहोत की तुम्ही या, त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत की ते त्यांच्या कामात किती डिफिकल्टीज किंवा ते कसे काय करतात याचा संवाद साधून आम्ही त्यांचा सत्कार वगैरे करणार आहोत आणि त्यांना घेऊन एक खूप चांगला उपक्रम राबवणार यावर्षी. खूपच छान. आणि मला अनिकेत हे सांग की विसर्जनासाठी काही तुम्ही का जसं आपल्या इथे दसऱ्याला ऑलमोस्ट सगळ्या देवींचं विसर्जन होतं, तर तुमचं वेगळं पण काय असेल? आमचं वेगळं पण म्हणजे आमच्या विसर्जनाची ही रॅली खूप मोठी असते आणि त्यात आमचं आम्ही जे डेकोरेशन जे ट्रॉलीवर करतो ते एवढं अप्रतिम असतं ना बघण्यासाठी, आणि खूप मजा असते विसर्जनामध्ये. ओके. तर अनिकेत म्हणजे देवीचं हे म्हणजे सगळं झालंच, पण तुला आपल्या 7 रस्ते विभागाबद्दल काही म्हणजे अजून दुसरं म्हणजे सगळ्या देवी झाल्या त्याबद्दल काही तुला अजून सांगता येईल का? आपल्या जे भाविक जे येतील ह्या वर्षी की त्यांनी काय यावं इथे अजून, जसं की आपण लालबागला बघतो किंवा लाईक ग्रँड रोड खेतवाडी तिथे एवढे सारे गणपती आहेत, लालबागला गणेश गल्ली झालं, लालबागचा राजा झालं, तर तसं आपल्या इथे ह्यावी त्यांनी काय यावं त्याबद्दल? काय यावं म्हणजे काय यावं असं म्हणणार नाही मी, पण यावं आवर्जून यावं, कारण मी बघतो दरवर्षी लालबागलाही गर्दी होतेच, गणेश गल्लीला गर्दी होते, म्हणजे लालबाग पूर्ण तुडुंब भरलेलं असतं क्राऊड, लोक इथेही येतात बघायला, पण असं काय लोकांना असं वाटतं की ही देवी एवढ्या आत आहे का जाऊ मी, पण असं करू नका, तुम्ही आवर्जून या, सगळ्या देवींचं दर्शन घ्या आणि तुम्ही याल, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थीम्स दिसतील, दर मंडळामध्ये काय ना काय वेगवेगळेपणा असणारच, तुम्ही आवर्जून या आणि हक्काने या, हा आपला सण आहे आणि बिंदास्त या. तर अनिकेत थँक्यू सो मच तू की आमच्या पॉडकास्ट वरती आला आणि ही सर्व माहिती तू आपल्या भाविकांना दिली. थँक्यू. तर मी एक पॉडकास्ट एंड करताना एवढंच बोलेन की अंबे माते की जय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर भाविकांनो, हा जस्ट पार्ट 1 होता. मला वाटतंच आहे की तुम्हाला जे आम्ही संवाद साधला आहे ज्या मंडळांबरोबर, तर तुम्हाला खूपच मजा आली असेल, आणि जी आपली 4 उरलेली मंडळ आहेत त्यांच्याबरोबरचा जो संवाद आहे तो तुम्हाला नक्की पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. तर पार्ट 2 पण तुम्ही नक्कीच बघा. थँक्यू सो मच.